राज्य शासन अंतर्गत मुलींच्या खात्यावर 5,000 रुपये जमा करून 27 लाख रुपयेपर्यंत लाभ मिळवण्यासाठी तुमच्या मुलीचे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत बँक खाते उघडले नसेल तर लगेच उघडून घ्या। तर मग काय आहे ही योजना आणि या योजनेअंतर्गत 27 लाख रुपयांचा लाभ कशा प्रकारे मिळेल, योजनेसाठी पात्रता अटी काय असतील याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे जाधव रुपेश आणि स्वागत आहे आपलं ॲग्रो अँड फार्मिंगवर। व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मग मित्रांनो, काय आहे सुकन्या समृद्धी योजना? राज्य शासन अंतर्गत 10 वर्षाखालील मुलींच्या नावाने म्हणजेच इयत्ता 4थी पर्यंतच्या मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत कोणत्याही बँकमध्ये बँक खाते काढून 5,000 रुपयांची गुंतवणूक करून मुलींना शिक्षणासाठी व तिच्या इतर खर्चासाठी 27 लाख रुपयापर्यंतची रक्कम देण्यात येत आहे। यासाठीच राज्य शासनाने सुकन्या समृद्धी ही योजना राबवली आहे। तर मग या योजनेअंतर्गत कोणत्या मुली पात्र ठरणार आहेत? या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींचे किमान वय 10 वर्ष असायला हवे। या मुलीच्या नावाने कोणत्याही बँकमध्ये एक बँक खाते असायला हवे। या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी लाभ घेता येतो, परंतु जुळ्या किंवा तिप्पट मुली असल्यास त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल। तर मग कोण खाते हे उघडू शकते? 10 वर्षाखालील मुलींच्या नावाने मुलीच्या पालकाद्वारे बँक खाते उघडले जाऊ शकते। मुलीच्या नावाने पोस्ट बँकेमध्ये किंवा इतर कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये हे बँक खाते उघडता येते। एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुली बँक खाते उघडू शकतात। तर जुळ्या किंवा तिप्पट मुलींच्या जन्माबाबतचा दाखला देऊन त्यांच्या नावाने देखील बँक खाते उघडता येते। तर मग मित्रांनो, या योजनेची कार्यपद्धती व ठेवी रक्कम कशा प्रकारची असेल? या योजनेअंतर्गत उघडलेल्या बँक खात्यामध्ये तुम्ही कमीत कमी 250 रुपये ते जास्तीत जास्त वार्षिक 1.5 लाखापर्यंतची रक्कम जमा करू शकता। वार्षिक वर्ष 2024 मध्ये या ठेवीसाठी 8.2% व्याजदर निश्चित करण्यात आला आहे। या व्याजदरात प्रत्येक वर्षी थोडाफार बदल होऊ शकतो व तुमच्या ठेवीवर प्रत्येक वर्षाच्या शेवटी हे व्याजदर एकत्र जमा करण्यात येईल। ठेवीची रक्कम केव्हा मिळेल? संबंधित मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत हे बँक खाते पालकाद्वारे चालवले जाईल। मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकता किंवा 18 वर्षानंतर हे खाते स्वतः मुलगी देखील चालू शकते। अकाली पैसे कसे काढता येईल? योजनेअंतर्गतच्या संबंधित खातेधारकाचा अवेळी मृत्यू झाल्यास किंवा खातेधारकाच्या पालकाचा मृत्यू झाल्यास संबंधित खात्यातील ठेवी रक्कम अवेळी काढता येऊ शकते। संबंधित घटनेची अधिकृत कागदपत्रे तुम्ही तुमच्या राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सादर करून या योजनेअंतर्गत ठेवी रकमेचा फायदा घेऊ शकता। तर मित्रांनो, आता आपण थोडक्यात पाहूयात की किती पैसे ठेवल्यावर आपल्याला परत किती मिळतील। 500 रुपये जर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेवरती ठेवलात तर तुमचं मॅच्युरिटी पिरियड बसतोर 90,000 रुपये रक्कम होते। त्यावरती आपल्याला व्याजदर 1,87,306 रुपये भेटते व संपूर्ण रक्कम आपल्याला 2,77,306 रुपये भेटते। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर 1,000 रुपये सुकन्या समृद्धी योजनेवरती प्रति महिना ठेवले तर तुमचे संपूर्ण जी रक्कम होईल ती 1,80,000। त्यानंतर तुम्हाला त्या 1,80,000 वरती 3,74,613 रुपये व्याजदर भेटणार व त्यानंतर तुमची संपूर्ण मॅच्युरिटी अमाऊंट 5,54,613 रुपये एवढी असेल। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर 2,000 रुपये प्रति महिना सुकन्या समृद्धी योजनेवरती ठेवले तर तुमचं संपूर्ण जी काही रक्कम असेल ती 3,60,000 रुपये होईल। तुम्हाला त्यावरती व्याजदरानुसार तुमची रक्कम 7,49,218 होईल व तुमची मॅच्युरिटी अमाऊंट 11,09,218 एवढी होईल। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर महिना 5,000 रुपये या खात्यावरती इन्व्हेस्ट केला तर तुमची रक्कम 9 लाख रुपये एवढी होईल। त्यावरती व्याजदरानुसार 18,73,058 रुपये एवढी तुमची रक्कम होईल व मॅच्युरिटी अमाऊंट नंतर तुम्हाला 27,73,058 रुपये इतकी रक्कम मिळेल। त्यानंतर मित्रांनो, तुम्ही जर 10,000 रुपये प्रति महिना या खात्यावरती इन्व्हेस्ट केला
तर तुमची संपूर्ण रक्कम 18 लाख रुपये इतकी होईल. त्यावर व्याजदरानुसार तुम्हाला 37,46,170 रुपये एवढी रक्कम तयार होईल व मॅच्युरिटी अमाऊंट तुम्हाला नंतर 55,46,170 रुपये भेटून जातील. तर मित्रांनो, मुलीच्या भविष्यासाठी हे खाते खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये तुम्ही जेवढे इन्व्हेस्ट करचाल, जेवढे पैसे जास्त भरचाल, तेवढा तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि मित्रांनो, हे खाते तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊनच उघडावे, कारण दुसऱ्या बँकेपेक्षा पोस्ट ऑफिसमध्ये जास्त व्याजदर आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्यांना शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढचा व्हिडिओ कोणत्या योजनेवरती आणू. पुढील महत्त्वाचे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.